सुंदर ट्रॉफी, पहिल्या क्रमांकाचा विजेता कोण असेल, 5वी रात्र आपल्याला खूप काही सांगून जाईल। रायगडमधील आपण पाहतो हे भव्य दिव्य आयोजन, काल पहिली रात्र, काल सुद्धा असंख्य संख्येनं क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत होता। अगदी प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर उमेश सर आयोजकांना आपण पाहिले बारीक बारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स ही लाईव्ह वाहिनीच्या मार्फत कालची क्षणचित्र बघा, अप्रतिम नजराना, अप्रतिम देखावा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून गावदेवी उसराई चषक। वळूया मॅचकडे, चला टीम मीटिंगची परवानगी नाही, 9:53 झालेत, अजूनही 5 सामने आयोजकांना कव्हर करायचे, 2 संघ सुपर 8ला क्वालिफाय होतील। आज थोड्या आम्ही सर्वांना समजून घेतलं, मात्र आता उद्यापासून आम्ही पाहतो टाइमकडे थोडी मॅनेजमेंट काम करेल। आघाडीची जोडी सरकले, सूरज केने आणि त्याला साथ देतोय योगेश भालेकर। तर पहिलं षटक हाताळेल एक्सपिरियन्स, अनुभवी यंग टॅलेंट आकाश गिरी। पहिला चेंडू आकाश गिरी, छोटासा रन, चेंडू फिरवण्याची कला आकाश गिरीकडे, मात्र हा पहिलाच फटका, डावाची सुरुवात केली दमदार षटकारानं आणि हा धमाकेदार षटकार। तर सूरज केनेने आपण पाहतो डावाची सुरुवात केली षटकारानं। भवाले बी हा संघ जरूर पाहते, भिवंडी ठाणेवरून दूरवरचा प्रवास करून आले, लांबचा प्रवास करून आणणारा भवाळा बीचा सूरज केनेने डावाची सुरुवात षटकाराने केली। एकूण धावा आकाश गिरीवर चढवला हल्ला। मंगळमूर्ती काळुंद्रे संघाविरुद्ध भवाळे बी हा संघ जरूर पाहते। पुढचा चेंडू आकाश गिरी, एंड बदलला, चेंडूमध्ये थोडा बदल केला, इनसाइड सर्कल चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मिसफील्ड तिथे जरूर झाली। बॅकअप करताना 2 क्षेत्ररक्षक सूरज केने आणि योगेश भालेकरला जरूर पाहतोय फिल्डिंग करताना, प्रतीशला पाहतोय बॅकअप करताना, आपण कव्हर कडून जरूर पाहिलं आणि जरूर सिंगल मिळेल। 2 चेंडू एकूण धावा 7, 7 रन्स ऑन बोर्ड। डाव्या त्याचं योगेश भालेकर खेळन, पवाळे बी कडून बॅटिंग करताना ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली, मागचा सामना कोणी आपण जरूर पाहिला, KDH वाघुलीवाडा संघाने बॅटिंग केली। सूरजच्या दमदार 10 चेंडूमध्ये 36च्या खेळीनं सामन्यामध्ये तंत्रशुद्ध कमालीचा सामना सर्वांनी एन्जॉय केला। आकाश गिरी लाईन चांगली, भेदकता त्याच्याकडे, मात्र पंच इशारा करतील ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतो व्हाईट बॉल। तर पतंजली षटकारचे फेम आम्ही पाहतोय, गोरक्षनाथ पवार मोठे बिंगारचे आमचे दमदार समालोचक हे सुद्धा या स्पर्धेला लाईव्ह पाहतात, त्यांचं स्वागत करूया। आकाश गिरी राऊंड विकेटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आला नाही, बॅटवर वेगानं आकाश गिरीकडे ही कॅपॅसिटी, कुवत, वेगवेगळे चेंडू फेकण्याची कला त्याच्याकडे, आणि इथे आकाशनं षटकार आल्यानंतर सिंगल व्हाईट बॉल आणि डॉट पाहिला। मंगळमूर्ती काळुंद्रे डे क्रिकेटमध्ये याच मैदानावर आपण पाहतो चॅम्पियन ठरला होता। त्रिमूर्ती आयोजक मच्छिंद्र पाटील ज्याने जेव्हा डे स्पर्धा झाली त्यामध्ये चॅम्पियन बनलेला संघ आकाशवर चढवला हल्ला। योगेश भालेकरच्या बॅट मधून आपण पाहिला हा तडाका, एक षटकार दाखवला सूरज केनेनं आणि आता योगेश भालेकर हा षटकार। एकूण धावा फलकावरती, टोटल रन्स 14। तर आतापर्यंत आकाशवर 2 हल्ले चढवले, सुरुवात केली सूरजने षटकारानं, योगेश कळते रिव्हर्स अटेम्प्ट, लाईन पाहिले, आकाशचं चांगलं कमबॅक, पॉवर प्ले 1चं षटक, 5 षटकांचा सामना आहे। आकाश गिरी कमबॅक चांगला करतोय, मात्र 2 मोठे फटके, सुरुवात धमाकेदार संघासाठी करताना, बॅटिंग करताना संघ पाहतोय भिवंडी ठाणेवरून आलेला भवाळे बी, सूरज केने आणि योगेश भालेकर। टोटल रन्स पाहूया, एकूण धावा धावफलकावरती 14। कमबॅक चांगले, समोर मात्र हा चेंडू लाईन खराब, अंपायर सिग्नल, आकाश गिरी थोडा महागडा ठरला। पॉवर प्ले मध्ये असं म्हटलं जातं जबाबदारी असते, रेस्ट्रिक्शन असताना संघासाठी खेळायचे, धावा वाचवायचे, ते अनेक कामगिरी कराव्या लागतात, अनेक जबाबदारी दाखवाव्या लागतात, मात्र आकाश गिरीचं हे षटक संघासाठी आपण पाहिलं थोडं काही अंशी का होईना महागडे। कमबॅक करण्याचा प्रयत्न बघा, ही क्षमता आकाशकडे, मात्र आणखीन एक लाईन खराब,
पॉवर प्ले मध्ये असं म्हटलं जातं 15 पेक्षा जास्त धावा देणारा खेळाडू हा महागडा ठरला जातो आणि आकाश गिरी आता महागडा ठरलाय. कारण रन रेट पाहिला 19, 3 व्हाईट बॉल पाहिले, 2 षटकार, 2 डॉट सुद्धा पाहिले. सूरज केने 2 मध्ये 7 खेळतो, योगेश त्याला 7 देतो, 3 मध्ये 6. पुढचा चेंडू लाईन पाहिली, बॅट थोडी स्टॉप केली. आता कमबॅक करताना आकाश गिरी. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावा एंड ऑफ दी ओव्हर 16 धावा. बघा रेल्वे ट्रॅक समोर जिथे काही क्रिकेटचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती करेन संयमता, सावधानता आणि सुरक्षतेची काळजी घ्या. कारण मालगाडी रेल्वे, कोकण रेल्वे येण्या जाण्याचा रस्ता आहे. काही प्रेक्षक चाहते असतील त्यांना विनंती करेन थोडी सुरक्षतेची काळजी घ्या. एक षटकाचा खेळ संपला, धावा आहे त्या 16. नक्कीच उसरली खुर्द गावाची ग्रामदेवता आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय गावदेवी उसराई ट्रॉफी, सर्व स्टॉल धारकांचा आम्ही धन्यवाद देतोय. जक्कास लस्सी अब्दुलबाई यांची आपण जरूर पाहूया. त्यानंतर नंदिता चायनीज अँड इंडियन कॉर्नर दिनेशजी गवते यांचा आम्ही पाहतोय. नो केमिकल यूज होम मेड मटेरियल चायनीज. आपण नंदिता चायनीज अँड इंडियन कॉर्नर ज्यामध्ये अनेक मेनू सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या चायनीज कॉर्नरवर. नंदीच्या चायनीजचा स्टॉल सुद्धा आपण पाहतोय. सर्व स्टॉल धारकांचा धन्यवाद देऊया. मॅचकडे वळतोय. एक षटकांचा खेळ संपल्यास 16 धावा. बॅटिंग करतोय आज भवाळे बी संघ. मी म्हणेन भवाळे बी काही अंशी का होईना पनवेलमध्ये कमी वेळा खेळताना त्यांना जरूर पाहिलं आणि आता समोर बॅटिंग करताना गोलंदाजी मार्कवर प्रतीश मस्कर. पहिला चेंडू खोलवर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडियम. सिंगल मिळेल. समोर मंगळमूर्ती काळुंद्रे संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा टार्गेट मोठं होतं. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. एकूण धावा फलकावर गोलंदाजी मार्कवर यंग टॅलेंट युवा जिगरबाज प्रतीश मस्कर. प्रवीण गरत अनेक वेळा आपण पाहतो, अनेक वर्ष त्याचा खेळ पाहिले. रायगडचा रॉस टेलर, रायगडचा स्टार खेळाडू. मात्र या वर्षी जेव्हा या पर्वामध्ये काळुंद्रेने शिरकाव केला, अनेक स्पर्धेमध्ये यांचा बोलबाला ठरलाय. आज आपण पाहतो या मैदानावर सुद्धा पुन्हा एकदा समोर भवाळे बी. एकूण धावा फलकावर 17. प्रतीश मस्कर ऑन साइडला प्रहार करतो. डीप लॉंग ऑनला फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. शांत संयमी सुरुवात कशी असावी असं म्हटलं जातं. खेळामध्ये विनम्रता संयमता असावी. सौजन्यशील क्रिकेट तुम्हाला दाखवायचं असेल तर खेळपट्टीवर चिकटून खेळणं, मैदानावर थांबून खेळणं, चांगली भागीदारी बनवणं, आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवणं आणि ह्या काही हालचाली असतात आणि मैदानावर तो खेळ पाहायला मिळतोय. सूरज केने आणि योगेश भालेकर. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स पाहतोय संघ पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. गडी बाद नाही. विकेट मिळवणं आता खूप इम्पॉर्टंट आहे. एका गोल्डन विकेटची गरज आहे. काय कारनामा होणार का? एज लागते. इनसाइड सर्कल बॅटिंग करतोय सूरज केने. डाव्या हाताचा योगेश त्याला साथ देतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस सामना पाहतोय मंगळमूर्ती काळुंद्रे त्यांच्या विरुद्ध भवाले बी संघ. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ भिंगारी. तर नक्कीच या वर्षीच्या पर्वामध्ये मंगळमूर्ती काळुंद्रेने 18 ट्रॉफीज चॅम्पियनशिप बनला डे नाईट फॉर्मॅटमध्ये. या वर्षी प्रवीण गरत आणि त्यांच्या परेश असेल कमालीचा परफॉर्मन्स पाहिला. नवीन नवीन खेळाडूंना तयार केलं, त्यांना प्लॅटफॉर्म दिला. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघानं उत्तुंग कामगिरी केली. मात्र या स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. इथे जर तुम्ही चमकलात ना, कारण गावदेवी उसराईचं हे दर्जेदार रायगडमध्ये नंबर 1 आयोजन आहे. इथे जर तुमचा चांगला खेळ झाला तर चर्चा होणारच. खराब चेंडू, बेनिफिट मिळतोय डीप फाईन लेगला. पंचांचा इशारा जरूर येईल. हा येईल नो बॉल आणि बेनिफिट हा मिळेल. महागडा चेंडू. 7 धावा. टोटल रन्स 23. सॉरी चौकारे आणि टोटल रन्स आपण पाहूया. पंजा मिळेल आणि संघ पुढे सरकेल 23. तर नक्कीच मॅचकडे जरूर वळूया.
प्रतीश मस्करचे षटक आपण काही अंशी का पाहिलं. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, दोन चेंडू डॉट पाहिले. आता लाईन थोडी भरकटली, खराब चेंडूचा फायदा उठवलाय. एकूण धावा फलकावर टोटल रन्स पाहूया 23. बॅटिंग करताना भवाळे बी उत्तम फलंदाजांना सक्रिय होताना पाहिले. सुरुवात चांगली मिळायला पाहिजे आणि हा प्रयत्न आहे. आतापर्यंत एकही विकेट नाही, चांगला खेळ आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करताना भवाळे बी विरुद्ध मंगळमूर्ती काळुंद्रे यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये. क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस असतो. काल सुद्धा कळवे संघाने चांगला खेळ केला. काल मी म्हणे श्रीदत्त भातांच्या सागरनं कमालीची बॅटिंग केली. फुटवरचा वापर, क्लास शॉट खेळला, डीपला फिल्डर रेडी, सिंगल मिळाली. बॅटिंग करताना भवाळे बी संघ एकूण धावा जरूर पाहूया. बॅटिंग करताना विकेट मिळत नाही, हा चिंतेचा विषय. धावेसाठी प्रयत्न अतोनात होत असताना जरूर पाहतो आकाश गिरीच्या षटकामध्ये 16 आल्या आणि प्रतीश मस्कर पॉवर प्लेची 2 षटकं जरूर पाहतोय. आता प्रतीशचा या षटकामध्ये टोटल रन्स पाहिलं तर 2 षटकानंतर बॅटिंग करताना भवाळे बी संघ पोहोचलाय. एकूण धावा 25. रायगड ठाण्यामध्ये ज्या स्पर्धेचा बोलबाला केला जातो, युवा सेनेची, भारतीय जनता पार्टीची आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दची ही दमदार स्पर्धा आहे. आपण पाहतोय गावदेवी उसराई चषकाची ही नामांकित स्पर्धा चांगली पायाभरणी केली. आपण बघा ट्रान्सपरन्सी या स्पर्धेमध्ये, डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये, आज सर्वांना समजावून घेणं या स्पर्धेमध्ये पाहिलं जातं. आपण पाहतोय नीटनेटकं दिमागदार आयोजन आणि व्यासपीठावर आपण पाहतोय पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. स्पर्धा ठेवणं सोपं असतं. अनेक ठिकाणी आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असेल, मात्र ही नाईटची भव्य दिव्य स्पर्धा का चर्चेचा विषय बनल्यात, कारण प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील आणि 2 संघ क्वालिफाय. ही टाइम मॅनेजमेंट आहे. महाराजांच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर महाराजांनी अनेक लढाया पराक्रमाच्या इतिहासाच्या गोष्टी पाहिल्या, ज्यामध्ये टाइम मॅनेजमेंटला, वेळेला महत्त्व दिलं जातं. जर एखादा कार्यक्रम तुम्हाला यशस्वी करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला वेळेला महत्त्व देणं सुद्धा महत्त्वाचं असतं. चांगला दर्जा पाहायला मिळतोय, चांगला समन्वय साधला भवाळे बी या संघानं. प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लिपकडे धाव घेण्याची तयारी, चांगला मनसुबा होता, थोडी चिडचिड होते. पायाभरणीला सुरुवात झाल्या. अप्रतिम आपण पाहतो षटकाची गरज आहे. अनुभव पाठीशी काळुंदे संघाचा सामना कसा होणार. कल्पेश आल्या 5 षटक, एकूण धावा दाखल. बॅटिंग करताना भवाळे बी संघ विकेट मिळत नाही. जोपर्यंत विकेट मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेन या सामन्यावर दबाव असेल तो बॅटिंग करताना भवाळे बी संघाचा. पहिला अंक जरूर पाहतोय. विकेट पासून वंचित ठेवले अंतर वर्तुळामध्ये आपण क्षेत्ररक्षणाकडून तर थोडासा बदल होत असताना सामना कसा होणार. बॅटिंग करताना पुन्हा एकदा भवाळे बी संघ. गोलंदाजी मार्कवर कल्पेश करत, पुढचा चेंडू समोर उभा आहे सूरज केने. 8 मध्ये खेळते 14, हा चेंडू उचली मिळाली. कल्पेश कडे ही ताकद जरूर आहे, मात्र त्याच्याकडून संघ अपेक्षा करतोय. पंचांचा इशारा पाहिला, हा व्हाईट बॉल. काल आम्ही पाहतोय गावदेवी सहारा तिरंगा संघ पराभूत झाला. काल आपण जरूर पाहिलं श्रीदत्त भातांना केलेली उल्लेखनीय कामगिरी. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. पुढचा चेंडू ऑन साइडला, डीप कडे फिल्डर रेडी, चेंडू अडवलाय, संपूर्ण झोकून दिला. जरूर आपण पाहतो वॉट अ फिल्डिंग. हेमंत घरत्यानं तिथे पाहिलं. मंगळमूर्ती काळुंद्रेसाठी धावा जरूर वाचवल्या. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला माहिती मिळते का अशी बॅटिंग सुरू राहिली तर 62 होऊ शकतो. करंट रन रेट 12.43. मात्र विकेट मिळत नाही. विकेट मिळवणं खूप महत्वाचे. चाणक्य पद्धतीनं गोलंदाजी होणं खूप महत्वाचे. लॉफ्टेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळताना. वॉट अ बॅटिंग. सावधानता कशी असावी, संयमता कशी असावी, चांगली सुरुवात कशी असावी.
दबाव प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कसा निर्माण करायचा ग्लोरियस अमेझिंग क्रिकेट दाखवत असताना बॅटिंग करताना संघ भवाळे बी. ओव्हर नंबर 3 एकूण धावा फलकावर संघ पोहोचलाय 29. आक्रमणाचा प्रयत्न जरूर पंच इशारा करतील. थोडा आज पाहिला आपण काळुंद्रेकडून गोलंदाजाचा परफॉर्मन्स, ज्यामध्ये आकाशनं 2 अवांतर चेंडू फेकले, अपवाद सोडला प्रतिसा. त्यानंतर कल्पेशची गोलंदाजीत सुद्धा थोडी महागडी ठरते आणि काही अंशी का होईना आपण जरूर पाहिलं तो सुद्धा महागडा ठरलाय. तर पेट प्रीमियर लीग दर्जेदार स्पर्धा सुद्धा आम्ही पाहिल्या आणि त्या स्पर्धेचे आयोजक आम्ही पाहतो युवा उद्योजक रोशन सुरते पेठ हे सुद्धा गावदेवी उसराई चषकाचा आनंद घेताना त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. कल्पेश 6 चेंडू खोलवर जरूर होता, इनसाइड सर्कल, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. जरूर पाहतोय कल्पेश घरत. एकूण धावा फलकावर 3 षटक, 5 षटकांचा पूर्वार्ध. स्क्रीन सुद्धा आपण मेन स्टेजवर पाहतोय, जिथे तुम्हाला सुद्धा या प्रत्येक निर्णय प्रत्येक सामना पाहायला मिळेल. रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. ही ट्रान्सपरन्सी या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 3 एकूण धावा फलकावर बॅटिंग करताना 31. भवाळे बी. चांगली सुरुवात. जर भागीदारी चांगली असेल ना तर तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि खेळामध्ये हेच म्हटलं जातं का कॉन्फिडन्स इन्क्रीजेस कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाने आत्मविश्वास वाढतो, मात्र विकेट मिळत नाहीये. कल्पेश प्रयत्न करतो बॅटिंग करताना. भवाळे बी कडून सूरज केने आणि त्याला साथ देतोय योगेश भालेकर. एकूण धावा 32. सामना महत्वाचे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. जे हनुमान कामोटे आणि सोनाज 11 भैरवनाथ भिंगारी यांच्यामध्ये टॉस होणार आहे. काही चेंजेस असतील तर आम्ही जरूर माहिती पोहोचू. मात्र नेक्स्ट मॅच लॉर्ड्स प्रमाणे पुढचा सामना जे दोन्ही संघ उपलब्ध असतील त्यांना विनंती करेन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. फायनल कॉल आपल्याला. कल्पेश करत पुढचा चेंडू ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेटची नितांत गरज आहे आणि हा धोका होता, मात्र झेल सोडला. विकेटसाठी नाकी 9 आणलं. अक्षरशः फलंदाज क्रीज सोडण्यास रेडी नाही आणि आपण इथे पाहतोय हा विकेटसाठी धोका. तर जरूर आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग. पाहूया आपण रनआउट आहे की नाही. ओ बघा ही ट्रान्सपरन्सी. यस क्लिअरली डाऊट क्लिअर झालं. रनआउट. 24 ला इव्हेंट. अक्षरशः गुड टीम वर्क. जबरदस्त. अगदी छान कार्य सूर्य मैदानाचं सौंदर्य दाखवत असताना 24 ला इव्हेंट संदेश पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम प्रांगणामध्ये पाहते. विकेटची नितांत गरज होती. भवाळे बी बॅटिंग करताना. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे कामोटे आणि भिंगारी यांच्यामध्ये. तर 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 12वे प्रतिनिधी आपण रेडी राहा. पॅव्हलियन मध्ये सुद्धा पाण्याची पूर्तता केली जाईल. अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल ते जरूर कळवा. कल्पेश. विकेटची गरज होती. कल्पेश गरजच्या षटकामध्ये आपण जरूर धावा पाहिल्या. आतापर्यंत त्यांनी 8 दिल्या. सूरज केने खेळतो सलामीवीर. 11 मध्ये 18 बॅटिंग करताना भवाळे बी. मंगळमूर्ती काळुंद्रे विरुद्ध ही रंगणारी लढत. रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत एक मोठं नाव आहे. आज तागायत सुद्धा यंग जनरेशनला प्रवीणच्या खेळा विरुद्ध आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा प्रवीणचं मार्गदर्शन बऱ्याच वेळा त्या युवा खेळाडूंना सांगितलं अनेक मोलाचं ठरतो. परेश यष्ट्यांच्या मागे उभा आहे. मास्टर माइंड ऑलराऊंडर ब्लास्टर बॅट्समन ओपनिंग पेअरचा तो आघाडीचा फलंदाज आहे. नेक्स्ट बॉल. गती कमी केली. ऑन साइडला आकाशगिरी तिथे उभा आहे. सिंगल मिळेल. विकेटची गरज होती. रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली. आता नवीन फलंदाज झालाय भवाळे बी कडून वेदांत. वेदांतला जरूर पाहूया. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत दाखवते आपल्याला इथे 11.33 ची सरासरी. 3 षटकं संपली. एकूण धावा फलकावर 34. गडी बाद झाला 1. सूरज केने खेळतो आणि त्याला साथ देतोय वेदांत.
केली जाते. मग महबूब असेल आणि आज आपण पाहतोय त्यांची रॉयल दमदार एंट्री पाहणार आहोत. मथुर बैलाचे मालक राहुलबाई असतील. आज दीपक पाटील राधे एंटरप्राइजेस यांची रॉयल दमदार एंट्री पाहणार आहोत. सुनीलजी चव्हाण साहेब तळोजा कारागृहाचे पोलीस साहेब आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेतात. मी आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं धन्यवाद देईन. सन्मान्य संजयजी परदेशी साहेब भिंगारी यांचं इथे आगमन झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि सन्मान्य उसरली खुर्द गावाचे राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आम्ही पाहतो हरेश्वरजी भगत साहेब माजी सरपंच आहेत, दानशूर दाते सुद्धा आहेत. आणि हरेश्वरजी भगत साहेब यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय भावेश आम्ही हरेश्वरजी भगत साहेब यांची चिरंजीव पाहतोय. भावेश हरेश्वर भगत साहेब यांचे इथे आगमन झाले. आणि जितेंद्र भगत साहेब त्यांचे चिरंजीव आम्ही पाहतो युवा उद्योजक सिद्धार्थ जितेंद्र भगत यांचं सुद्धा इथे आगमन झाले. वेलकम. 3 षटकं संपली, एकूण धावा 34. पहिला धक्का मिळाला वेदांत आले 11 मध्ये 18 वर खेळते सूरज केने 34 धावा. समोर काळुंद्रे संघ एक मोठी धावसंख्येला सुद्धा चेस करू शकतो. काल श्रीदत्त भातांना 72 धावा या मैदानावर चेस केल्या. पहिला चेंडू ऑन साइडला हा लॉफ्ट करतोय, लॉफ्ट स्ट्रोक आणि गेला दमदार षटकार. तर सनी घरत का कित्येक वर्ष काळुंद्रेसाठी नेहमी गोलंदाजांची ताकद बनलेला हा नामांकित खेळाडू सनी घरत आपण पाहतो आज इन ऍक्शन मध्ये खेळतोय. स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. सनी घरत त्याच्याकडे क्षमता बऱ्याच वेळा अनेक सामने संघासाठी जिंकून दिले तो सनी. नेक्स्ट बॉल टप्पा बदलला, ही खासियत सनीकडे. जेव्हा फलंदाज आपल्या आविर्भावामध्ये खेळतो ना, जेव्हा तो मोठा फटका खेळतो त्याला उभं ठेवण्याची कॅपॅसिटी कुवत सनी घरत आहे. 2 सक्के बंधू मैदानावर प्रवीण गरज सनी गरज बऱ्याच वेळा काळुंद्रेसाठी ही तारणारी जोडी ठरल्या. पुढचा चेंडू यष्ट्यांच्या मागे परेश उभा आणि तो खुणवतोय कसा चेंडू फेकायचा आणि इथे क्षेत्ररक्षणाचं साह्य मिळत नाही. बघा जिथे संधी होती आणि क्रिकेट मध्ये एक चुकी काय काय करू शकते याचा प्रत्यय जरूर मैदानावर आलाय. आणि जिथे आपण पाहतोय संधी होती, संधीचं सोनं करण्याचं भाग्य क्रिकेटमध्ये ज्यांना मिळालं, ज्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली असं म्हटलं जातं. आणि इथे आपण जरूर पाहतोय ओव्हर नंबर 4 एकूण धावा दाखल जरूर पाहूया 43. आतापर्यंत टोटल रन्स पाहिल्या. सूरज केने वैयक्तिक 11 मध्ये त्याचं योगदान पाहिलं 18 आहे. त्याला वेदांत साथ देतो 4 मध्ये 10 रन रेट पाहूया. आता तर नक्कीच आतापर्यंत 394 चेंडू फेकले गेले आणि पहिल्यांदा या 3 धावा जरूर पाहिल्या. सूरज केने आणि वेदांत जरूर पाहूया. लेफ्ट मोर द विकेट हा चेंडू खेळलाय कव्हर कडे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, गॅप शॉट. आणि आपण पाहतोय सन्माननीय आमचे नंदू तांडेल साहेब साई वरून या सामन्याचा आनंद घेतात. त्या नंदू तांडेल साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं टॅलेंट टेक्निकला महत्त्व दिलं जातं आणि सूरज तो प्रभावी पाठबळ कसं द्यायचं ही त्याचा उत्तम खेळ दाखवतोय. 12 मध्ये खेळतोय 22. सनी घरत बऱ्याच दिवसानंतर थोडा सरावामध्ये अभाव आहे. थोडा आपण पाहतोय क्रिकेटसाठी वेळ देणं आता थोडं कठीण असतं, मात्र सनीनं एक झंझावात दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. 2 खराब चेंडूवर फटके जरूर पाहिले, मात्र सनीनं 1 डॉट बॉल 2 डॉट बॉल पाहिले. आतापर्यंत 5 चेंडू सनीनं 13 दिल्या. सनी गरत प्रवीण गरत आपण पाहतोय मंगळमूर्ती काळुंद्रे संघाची ही सख्या बंधूंची जोडी 47 रन्स ऑन बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ऑन साइडला प्रहार करतो आणि हा तडाखा दिस इज अ बिग शॉट आणि हा आलाय तुफानी फटका आगी कूच केली आणि हा षटकार
तर नक्कीच ठाणे भिवंडीवरून आलेला भवाले बी संघ, एकदा बॅटिंग आवडली असेल तर सूरज केनेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग मैदानावर चिकटून कसं खेळायचं, संघासाठी कसं खेळायचं आणि याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय सूरज केने. सलामीवीर कसा असावा याचं चांगलं प्रात्यक्षिक, जिथे योगेश भालेकरनं 7 मध्ये 9 खेळलाय आणि आता सूरज केने संघासाठी खेळतोय. बघा सलामीवीर कसा असावा, विस्फोटक रूप, मैदानावर थांबून कसं खेळायचं याचं चांगलं प्रात्यक्षिक. 14 मध्ये 28 योगदान, एकूण धावा फलकावर 53. 4 षटकांचा खेळ संपलाय, समोर संघ खेळतोय. मंगळमूर्ती काळुंद्रेनं टॉस जिंकला, पसंती गोलंदाजीला. ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे मी विनंती करेन ज्या हनुमान कामोटे संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल. सोरांश 11 भैरवनाथ भिंगारी. 1 कोर नंतर टॉस होणारे आम्ही आपल्याला विनंती करेन का टॉस इथे केला जाईल. अमित म्हात्रे सर तिथे जॉईंट असतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कल्पेशनं आपण पाहतोय षटक क्रमांक 30 फेकलं, 9 धावा दिल. त्या पहिला चेंडू क्लीन बॉल, दांडी गुल, गडी बाद झाले. दुसरा 53 या धावसंख्येवर 2 गडी बाद. बाद झाला वेदांत, दुसरा गडी बाद झालेत. ओ चांगले चेंडू आपण जरूर पाहिलं. गुडलेन स्पॉटवरच्या चेंडूला हलकाचा स्विंग केला आणि इथे कल्पेशनं बीट केला. आता सूरज केनेवर थोडी जबाबदारी असेल. मैदानाकडे लक्ष विद्या. सलामीवीर खेळतो सूरज केने. भवाळे बी कडून 53 धावा. तर पृथ्वी 11 भवाळे या संघाच्या नावाने हा संघ खेळतोय. पृथ्वी 11 भवाळे पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून स्पॉन्सरचं धन्यवाद देऊया. हर्षवर्जी भगतसाहेब, माजी सरपंच संजयजी परदेशी साहेब भिंगारी यांचं इथे आगमन झाले. भावेश हरेश्वर भगत आणि सिद्धार्थ जितेंद्र भगत यांना सुद्धा आपण पाहतोय. सन्मानी आमचे पाहुणे. 14 मध्ये 28 वर कळते सूरज केने. स्ट्रायकरेनला सुजित जाधव. सुजित आले. नव्या दमाचा फलंदाज सूरज केनेकडून संघाला अपेक्षा पृथ्वी 11 संघ भवाळेसाठी. पुढचा चेंडू काळुंद्रे विरुद्ध भवाळे बी. कल्पेश करत. 10:20 आपण जरूर पाहतो आतापर्यंत वेळ. क्लीन बॉल, आणखीन एक. ओ व्हॉट बॉलिंग. आता कल्पेश भन्नाट आक्रमकता, आपल्या बोटांची जादू, आपलं टॅलेंट टेक्निक वापरतोय आणि जबरदस्त गोलंदाजीचा विस्फोटकपणा, आपलं पावित्र्य तो दाखवतोय आणि मैदानावर सौंदर्य दाखवणारी ही गोलंदाजी आता दाखवून देत असताना 1 पाऊल पुढे तो कल्पेश करत. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि जर गोलंदाज पॅच असेल तर त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये जावं लागेल आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. हा स्पर्धेचा नियम आहे. धावा फलकावरती 53. 3 गडी बाद. सूरज केने 14 मध्ये 28 नवनाथ आलाय. नव्या दमाचा फलंदाज. चेंडू शिल्लक आतापर्यंत 4. जरूर पाहूया अंपायर सिग्नल. चर्चा केली जाईल, मॅनेजमेंट बरोबर चर्चा जरूर केली जाईल. गावदेवी उसराई चषकाची ही स्पर्धा जरूर पाहतोय. तर सन्मानी आमचे पाहुणे कमलाकर राणे साहेब आणि विनोदजी गोवारी साहेब कामोटे यांचे इथे आगमन झाले. तर इनिंग ब्रेक मध्ये ज्या हनुमान कामोटे संघनायक या लगेच आणि त्यांच्या विरुद्ध सोरांज 11 भैरवनाथ भिंगारी हा फायनल कॉल आहे. यानंतर आपल्याला कॉल केला जाणार नाही. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. तर आमचे मुख्य आयोजक हेमंत भगत यांना जरूर पाहते. गोलंदाज कल्पेशच्या शैलीवर आक्षेप घेतला. आज खेळतोय मंगळमूर्ती काळुंद्रे संघ. 53 धावा. गडी बाद झाले 3. सूरज केने काय भन्नाट केलाय. सुरुवात कशी असावी, राईट स्टार्ट कशी असावी, कामोटेचे संघनायकाने रिपोर्टिंग केले, त्यांचं धन्यवाद देऊया. मी विनंती करेन सोरांज 11 भैरवनाथ भिंगारी संघनायक आला असेल तर टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबावं. जिथे अमित म्हात्रे सर जॉईंट होतील टॉस केला जाईल. कल्पेश करत. चेंडू शिल्लक 4. एकूण धावा फलकावर 53. मॅच कडे जरूर वळूया. गावदेवी उसराई चषकाची भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा
चेंडू शिल्लक 4. सलग 2 चेंडूवर एकदा जोरदार टाळ्या कल्पेश गरज या स्पर्धेमध्ये हॅट्रिक. गुड बॉलिंग. स्पर्धेमध्ये तिसरी हॅट्रिक कल्पेश गरज. मंगळमूर्ती काळुंद्रे स्लॉग ओव्हरचे षटक आणि हॅट्रिक प्राप्त केलं अगदी शेवट गोड करताना. तर कल्पेश खरची ही गोलंदाजी बघा. 9 आतापर्यंत त्यांनी पहिल्या षटकामध्ये 9 दिला, मात्र या षटकामध्ये पाहिलं आपल्या गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप सुद्धा घेतला आणि आक्षेप असताना सुद्धा थोडा दबाव आहे. नियंत्रित गोलंदाजीने सर्वांची मनं त्याने जिंकल्या. मॅच कडे अजून जरूर आपण पाहतोय. तर नक्कीच जे हनुमान 11 कामोटे ए अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर कामोटे या नावाने हा संघ खेळणार आहे. तर पार्किंग बॉईज ए अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर पार्किंग बॉईज कामोटे संघ खेळणार आहे इथे. तर टॉस लगेच होणार आहे. मी विनंती करेन तर सूरज केने अजूनही मैदानावर आहे. 14 मध्ये 28 ऑन साइडला. वॉटर बॉलिंग आज आपली नेत्रदीपकता दाखवली. धाव घेण्याची तयारी पंच आमच्याकडे वळलेत. थर्ड अंपायर जरूर पाहूया. मैदानाकडे आपण पाहतोय आता कुठेतरी थोडी घाई करतोय. जी कल्पेशचं झंझावत जरूर पाहिलं. नवनाथ बाद झाला अगदी सुरुवातीच्या 3 षटकामध्ये सूरजच्या जोरावर चांगला खेळ पाहिला आणि आता ऑन स्क्रीन जरूर पाहूया. 53 धावा धावफलकावर 4 गडी बाद. सूरज केने 14 मध्ये 28 खेळतोय. कल्पेश त्याला साथ देतो. करंट रन रेट 11.78 पाहिलं. नवीन फलंदाज झालाय चौगन. 51 धावा धावफलकावरती 53 4 गडी बाद. चेंडू शिल्लक. हॅट्रिक जरूर मिळवली. धाव घेण्याची तयारी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल 10:25. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. नक्कीच आपण जरूर पाहणार आहोत. या डिसिजन पेंडिंग. आउट. रन आउट. चला आणखीन एक सफलता. 3 हॅट्रिक आणि त्यानंतर यस डाऊट्स क्लिअर केले जातील ते सुद्धा आपण पाहूया. ट्रान्सपरन्सी आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. मंगळमूर्ती काळुंद्रे विरुद्ध भवाळे बी. एकूण धावा धावफलकावरती टोटल रन्स 53. तर स्ट्राईक सोडले. चला मॅच ऑन करा. अगदी ट्रान्सपरन्सी आपल्याला पाहायला मिळते. सत्यवान काकडे आमचे अंपायर. आधीचे जीवन गावण वाघोलीवाडा. त्यानंतर द्वारकानाथ चोरके बेलवली यांना पाहतोय. बघा अगदी स्क्रीनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. काही डाऊट्स असतील मेन स्टेजवर आपण ही स्क्रीन जरूर पाहतोय. आज संपूर्ण क्रिकेटचा चाहता वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. ठाणे भिवंडीवरचा भवाळे बी संघ खेळतोय. 53 धावा. चेंडू शिल्लक 2. बॅटिंग करताना आपण जरूर पाहूया पुन्हा एकदा भवाळे बी या संघाला. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्पेश करत. 53 धावा धावफलकावर 5 गडी बाद. तर नक्कीच आतापर्यंत हा चेंडू पाहिला. व्हाईट बॉल.
एकूण धावा फलकावरती टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना भवाळे बी पोहोचल्या पुन्हा एकदा 54 धावा. पुढचा चेंडू कल्पेश ऑन साइडला प्रहार करतो. डीप कडे फिल्डर रेडी आहे. चेंडू अडवण्याची तयारी. बॅटिंग करताना भवाळे बी संघ जरूर पाहतोय. प्रतीशला तिथे जरूर पाहिलं. कल्पेशही षटक जरूर आपण पाहतोय. संघासाठी प्रभावी ठरलाय. आणि आता संघ पोहोचल्या 55. 5 गडी बाद. सूरज केनेने काय खेळ केलाय. 14 मध्ये 28. आता हॅपी एंडिंग करणार का संघासाठी. संघासाठी हॅपी एंडिंग तो करणार का. आज त्याचा सुपर क्लास जरूर पाहिला तो सूरज केने. ठाणे भिवंडीचा संघ भवाले बी आणि आज त्याच्या इम्प्रेसिव्ह खेळानं सर्वांची मनं जिंकल्या. शेवट गोड करण्याची तयारी मात्र कल्पेशची दागता जरूर पाहिली. 2 धावेसाठी निघालेत. यास 2 रन्स कंप्लीट. टोटल रन्स पाहूया 57 ऑन बोर्ड. 58 रन्स टू विन. 58 धावा विजयासाठी. तर वसंत भोईर यांचे चिरंजीव रोहन भोईर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही येथे आभारी आहोत. आणि इथे सन्मान केला जाईल. संजयजी परदेशी साहेब भिंगारी, सन्माननीय माजी सरपंच आदरणीय हरेश्वरजी भगत साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. कमलाकर राणे साहेब आणि विनोदजी गोवारी साहेब कामोटे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. तर सन्माननीय आमचे पाहुणे संजयजी परदेशी साहेब भिंगारी यांचं सुद्धा इथे आगमन झालं आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आधी करूया. कामोटे आणि भिंगारी आणि टॉस साठी मी सन्माननीय पाहुणे वसंतजी भोईर साहेब यांना विनंती करीन आपल्या शुभाचे टॉस करूया. चला भिंगारीचे संगणक रघु परदेशी आपण या लगेच टॉस करूया. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला थोडा स्पीडअप करा. थोडा स्पीडअप करा आणि टॉस आपण इथे करूया. पार्किंग बॉईज A&B इन्फ्रास्ट्रक्चर आज कामोटे संघ इथे खेळणारे. टॉस इथे होईल. तर पाहुण्यांचा सन्मान सुद्धा केला जाईल. चला विनंती करेन कामोटेचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल संघ असेल भिंगारी. मी वसंतजी भोईर साहेबांना विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. भिंगारीचे संघनायक या लगेच आपण आणि कामोटेचे संघनायक या वरती या टॉस बॉक्स मध्ये या. कामोटेचे संघनायक उपस्थित आहेत. कामोटेचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया. आघाडीची जोडी पाठवा लगेच. 5 षटकांची पुढची मॅच. तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे होणार आहे. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. रघु परदेशी आणि कामोटे आणि टॉस जिंकलाय. थांबायचं आपण मात्र बघा खेळाडू बोलण्यास तयार नाही. कामोटेने टॉस जिंकलाय आणि आपण पाहतोय त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. तर सन्मानी पाहुण्यांचा सन्मान होणार आहे. देवेंद्र भगत साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होणार आहे. मी विनंती करेन देवेंद्र भगत साहेब आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. देवेंद्रजी भगत साहेब यांचा सन्मान होणार आहे.
देवेंद्रजी भगत साहेब, नंदू सुर्वे साहेब आणि कमलाकरजी राणे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. हरेश्वर भगत साहेब यांचे सुपुत्र भावेश भगत यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी साहेबांना विनंती करेन, अक्षय पाटील आमच्या आयोजक आहे, पुढचा सन्मान आपल्या शुभे हस्ते आपण करूया. कमलाकर राणे साहेब, विनोदजी गोवारी साहेब आणि नंदू टांडेल साहेब, सिद्धार्थ भगत यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. चला मॅचकडे कॉन्सन्ट्रेशन करूया आणि ऐकूया आपण अमित म्हात्रे सरांना. पाहुण्याचा सन्मान सुरू राहील आणि मॅचकडे वळूया. कामोटीने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग, लवकर निर्णय द्यायचा आपल्याला. बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी और प्रवीण जी गायकर, सभी का हार्दिक स्वागत. और चलते मैच के अंदर उत्तरार्ध शुरुआत हो गई है और जीतने के लिए इसी बीच मेरे हिसाब से रन चाहिए 58. पहली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज परेश चिकलेकर और घुटना टेक कर इस गेंद को ऑन साइड के ऊपर स्लॉक स्विप करने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है. पहली गेंद डॉट चली गई है. तो इस बीच गेंदबाज है नवनाथ मुखने. मेरी क्या थोड़ी अंग्रेजी कमजोर ना, ऐसा होता ही रहता क्या रे छोटू. दूसरी गेंद राइट अप ओवर द विकेट से फुल टॉस गेंद और गलियार पॉइंट के बेस से गेंद दंडनाती हुई 6 रन. नंदू सुर्वे साहेब आणि लेजंड क्रिकेटर, अनेक वर्ष क्रिकेटची ज्यांनी सेवा केली ते रघु परदेशी, लेजंड क्रिकेटर ॲज अ कॅप्टन बिंगारी, अनेक वर्ष ज्यांचा नावाचा अमितसर बोलबाला ठरलाय ते रघु परदेशी यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर भावेशजी हरेश्वर भगत साहेब यांची आम्ही पाहतोय चिरंजीव, अतिशय हुशार आहेत. अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची उल्लेखनीय काम आम्ही पाहिलं आणि आपण पाहतो या स्पर्धेची आठवण महाराजांची प्रतिमा असलेली मूर्ती आणि आपण पाहतो हा विशेष सन्मान. मॅच सुरू राहणार आहे. लेजंड क्रिकेटर आम्ही पाहतो आता इन ॲक्शनमध्ये ज्यांना मैदानावर आपण पाहणार आहोत ते रघु परदेशी यांचा सन्मान होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. मी रोहनजी भोईर यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रोहनजी भोईर यांना विनंती करेन. धन्यवाद. वळूया मॅचकडे. दूसरा चौवा और बाउंड्री के साथ देखा जाए तो प्रवीण घरत नॉस्ट करें पे, लेकिन परेश चिकलेकर ने काफी तगड़ी शुरुआत की है. अब तो जीतने के लिए 27 बॉल और 50 रनों की जरूरत है मंगलमूर्ति कालुंद्र टीम को. देखिए मालगाड़ी भी रुक गई है. इस बार तेज गति के साथ काम चल रहा है तो मालगाड़ी ने कहीं ना रुकना ही इंपॉर्टेंट बात है. ये देखिए इस बार फिर से उन्होंने घुटना टेक कर शॉट खेलने का प्रयास किया था. इस बार बैकवर्ड्स करने के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति. टीम का स्कोर रुका हुआ है 8 के घर में. इस ओवर की 2 गेंदें शेष है. पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. भवाले बी टीम जिन्होंने 58 का टारगेट रखा है कालुंद्र के सामने. परेश चिकलेकर खेल रहे 8 पे. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन आज इस उसराई ट्रॉफी में क्या नियोजन किया खूबसूरती के साथ. एक बार फिर से पॉइंट और गली के बीच से के अलावा शॉट है, फील्डर मौजूद है, मगर दूसरा रन आत्मघाती, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट. बढ़िया रन चुरा लिया. 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है. स्कोर तुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर 10. अभी तक जीतने के लिए 48 चाहिए आने वाले 25 बॉल में. जीवन जी गांव और दरकान चोर के सभी इस बार अंपायर की ड्यूटी निभा रहे. एक तो अंपायर खा के तगड़ा हो गया, रेडी है. इस बार खूबसूरती के साथ कवर के क्षेत्र में खेला हुआ शॉट, लेकिन सिंगल चुराया इस बार देखा प्रवीण और परेश ने, मगर एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 11. फर्स्ट ओवर खत्म हो चुका है. विदाउट लॉस से काम चल रहा है मंगलमूर्ति कालुंद्र टीम का. जीतने के लिए 24 बॉल 47 रनों का टारगेट है. मैच में होगी रंगत, लेकिन जहां भवाले के दूसरे गेंदबाज कौन होंगे
इसका स्वागत तो हम करेंगे, लेकिन इसका स्वागत करने हम चलते एक बेहतरीन हमारे डीजे मास्टर नितिन पाटिल एवं धुंधरे। देखिए सुंदर, मैं जब खाना खा रहा था नितिन मुझे कर था, तुमने स्वेटर वेटर सब कुछ पहना, क्या ठंडी लगती है क्या? अभी क्या तुझे लग रहा है ठंडी लग रही है? 11 स्कोर, वातावरण ठंड है जरा, और ठंड में गर्मी चाहिए। तुम्हारे पास है क्या गर्मी? व्हाट्सएप के ऊपर भेजो मैसेज। 11 स्कोर विदाउट लॉस। आश्रय वो जानते हैं ना, लड़की तभी फंसती जब वो हंसती है। क्या रे छोटो, 11 स्कोर। प्रवीण गायकर 0 पे खेल रहे, प्रवीण घरत 0 पे खेल रहे, और प्रवीण गायकर खाना खा रहे। इस इंपॉर्टेंट बात है। और देखिए इस बार परेश चिकलेकर 11 पे खेल रही, जो इस बार स्ट्राइक के ऊपर है, लेकिन गेंदबाज योगेश भालेकर। 24 में 47 चाहिए इस बार, याद है कि ये, लेकिन शॉट ठंड में खिलाड़ी, गलत क्षेत्ररक्षण, ऐसा नहीं जमेगा। और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 12। इंडियन रेलवे देखिए पटरी के ऊपर चल रही है, स्कोर है 12। कैमरामैन को विनती है, अब तैयारी के साथ रहिए। फोकस इज इंपॉर्टेंट बात है, क्योंकि हमारे नितिन पाटिल ने ऐसा फोकस किया धुंधरे गांव में, परफेक्ट काम हुआ। 12 बगैर नुकसान। इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है प्रवीण ने, एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ प्रवीण घरत ने खुद का खाता ओपन किया है। रायगढ़ के लोकप्रिय खिलाड़ी जो रॉस टेलर के नाम से प्रसिद्ध है, जो न्यूजीलैंड के हमारे रॉस टेलर थे, उस तरह से इस बार देखा जाए कालुंद्रे के रॉस टेलर, लेकिन एक पे उन्होंने खाता ओपन किया है। 22 पे चाहिए 45। बड़ो आइए, और एक बार फिर से यहाँ मैदान दायरे के अंदर है, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। बालू की जेब के अंदर बड़ा इंजन है, और उसको जब लत लगती है तो उसका वो इस्तेमाल करते हैं। स्कोर 13 स्कोर। योगेश की अगली बॉल, और ये गई हवा में, लेकिन कैच ड्रॉप जरूर हो चुका है। सिंगल चुराया। डबल के लिए इस बार देखा जाए प्रवीण घरत गए थे, लेकिन परेश ने उन्हें मना कर दिया। एक सिंगल के साथ मंगलमूर्ति कालुंद्र टीम का स्कोर है 14 विदाउट लॉस। खूबसूरत मैदान, और देखिए मालगाड़ी पटरी के ऊपर से जा रही है। मालगाड़ी को देखे गदर फिल्म की आ गई हमें। 14 पे स्कोर विदाउट लॉस से काम। 13 पे खेले परेश, प्रवीण 1 पे। प्रवीण अक्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी, ऑन साइड कवर मिड विकेट के ऊपर कनेक्शन हुआ गेंद और बल्ले के बीच, लेकिन ताकत का इस्तेमाल कम था। ताकत भरा ये शॉट नहीं था। मिलेंगे इस गेंद के ऊपर कुछ रन नहीं है। टीम का स्कोर 14 बगैर नुकसान पे मंगलमूर्ति कालुंद्र टीम का ये स्कोर चल रहा है। जीतने के लिए 58 का टारगेट, लेकिन इस हालात में 19 बॉल 44 रन। योगेश भालेकर इनकी आखिरी गेंद शेष, दूसरा मैंडेटरी पावर प्ले। राइट आर्म राउंड विकेट से इस बार लॉब किया, क्या ठोका यार, आसमानी सुल्तानी छक्का, और बॉलर हक्का बक्का ठोक। घरत के बल्ले से दमदार छक्का आया, और तारीफ मुझे लगता है कि यह भी करना पड़ेगा, यह आयोजन काफी कड़क किया है। यह परफेक्ट नियोजन है और करेक्ट कार्यक्रम है। भव्य दिव्य आयोजन रायगढ़ में हो रहा है। ऐसा आयोजन हम सभी जगह पे गए, जिन जिन आयोजक कर्ताओं ने आयोजन किया है वो बहुत ही बढ़िया था, लेकिन उसके बाद हम अगर देख सकते तो यह आयोजन एक नंबर है। देखिए भगवा कलर का पूरी तरह से दुपट्टा है,
भारतीय जनता पार्टी के झंडे, लोगों की तादाद देखिए, फ्लड लाइट देखिए, हमारे कमेंट्री बॉक्स डीजे के लिए स्टेज देखिए, मेहमानों के लिए बैठने के लिए स्टेज देखिए, और उसके ऊपर जो स्क्रीन है वो पहली दफा स्क्रीन इस बार हम देख रहे, इतनी बड़ी स्क्रीन, बाकी जगह गए वो छोटे छोटे टुकड़े हो जाते, या परफेक्ट काम, लाम छिक्की इसे कहते हैं। देखिए इस बार एक बढ़िया, इस बार हम कहते हैं रायगढ़ में पहली दफा ऐसा आयोजन हो चुका है। बिल्कुल मुकेश भगत साहब, इन्होंने की हुई मेहनत और इनके साथीदारों ने ली हुई मेहनत बेहतरीन। इस बार कट किया गया इनको, पकड़ ले, छोड़ मत यार, मिल गए ना चौवा ठोक। भगवा ये आन बान है, हिंदुस्तान की शान है चोरगे साहब। लेकिन चोरगे साहब को मैं हर साल में देखता हूं, डे नाइट को भी इसका मैच करते हैं, लेकिन फिर भी तबियत वही है। इसका मतलब क्या है? इसका मतलब शरीर जो है काफी लवचिक है। ये अपील की थी, डिमांड की थी अंपायर के सामने, एक सिंगल चुराया, लेकिन ये रन हो गए मेरे हिसाब से। इस बार अंपायर बल्ले से आ चुके और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 25 पे जा चुका है। 18 पे कह रहे परेश, प्रवीण कह रहे 7 रन पे। और हम हमेशा कहते हैं कि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे, वो अंपायर देख रहे। हम बहुत दूरवाली छोर से इस मैच की कहानी का ब्यौरा दे रहे हैं। काकड़े साहब देखिए, बाजार में ककड़ी है लेकिन हमारे पास काकड़े है, इंपॉर्टेंट बात है। 25 स्कोर, चलिए वंडरफुल शॉट, गैप ढूंढी हुई है। हिंदी में ऐसे क्या कहते हैं, रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाइडलाइन जगह भरा। सानिया डीजे नितीनचं धन्यवाद देऊया। आता आम्ही सर नितीन सुद्धा मूड मध्ये आलेत आणि आमदार चषक जेव्हा डे स्पर्धा झाली होती आणि हाच काळुंद्रे संघ आम्ही सर विजेता ठरला होता, समोरचा संघ सुद्धा बलवान आहेत बघा। डीजे नितीन आता नवीन ऊर्जा घेऊन आम्ही सर। यस 29 स्कोर स्टार। इस बार देखा जाए ऑस्ट्रेलिया प्रवीण घरत लय में आए हुआ है, सिंगल मिलेगा, खुद पहुंचे सिंगल के साथ 12 के घर में। और सागर मांडवकर जी ने सही कह दिया कि अभी नितिन थोड़ा सा मूड में आया है। मूड तभी आता है सामने वाला जैसा होना चाहिए, और वो इस बार देखा उन्होंने मूड को पकड़ लिया है। अभी ऐसे गाने बजाते रहिए कि लोगों खुश हो जाए, और मुझे लग रहा है कि मैचेस खत्म होने के बाद उसकी हल्दी चालू हो जाएगा। इसका मतलब क्या है, भाभी जी सचमुच सपने में बोली होगी मुझे ये नवरा मिला है, वो सचमुच नवस का है। 30 स्कोर। या ये गेंद देखी अंपायर साहब, आपका क्या कहना है? लेकिन गेंद इस बार देखा जाए स्टंप के नजदीक से चली गई। अच्छी बॉल। क्या है? यस जरूर अंपायर देखेंगे, और 24 इवेंट लाइव अंपायर ने वाइड दिया है। चला पण वाद करू नका, पंचाने दिलेल्या निर्णयाशी आपल्याला सहमत राहायला लागेल। चलिए शुरुआत कीजिए। तो इस वाइड के बदले स्कोर आ चुका है 31।
131 जीतने के लिए 14 बॉल 27, 14 चेंडू 27 धावांची गरज। बहुत ही शानदार जानदार आयोजन को आप देख रहे हैं। ये बढ़िया नियोजन आयोजन परफेक्ट हो चुका है और आप सभी लोग देख रहे हैं भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडल। और इस बार ये गेंद हथेली में चली गई है, बैकवर्ड्स करने के ऊपर लिया सुंदर कैच और इसी के साथ परेश चिकलेकर 18 रन बना के बैट डगआउट। 31 लॉस ऑफ 1 कलुंद्रे टीम। बिल्कुल रुक रुक और इसी के साथ लगभग देखा जाए तो टीम का स्कोर 31, एक विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज आकाश गिरी मैदान के अंदर। 13 बॉल जीतने के लिए 27 रन। अभी भी हिम्मत हारो मत भवाले बी टीम। अभिमन्यु की बात मुझे आज भी पसंद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं का खेल है, जेंटलमैन से गेम है। विकास इस बार ये गेंद ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया है, शॉट अच्छा है, फील्डिंग भी बहुत ही बढ़िया है, थ्रो सही आया है लेकिन सिंगल मिलेगा। आकाश ने खाता ओपन किया खुद का। 58 का टारगेट है, 12 में चाहिए 26। प्रवीण गरत के लिए 12 पे 3 ओवर खत्म। 32 लॉस ऑफ 1 विकेट। मंगलमूर्ति कालुंद्रे टीम आने वाले 12 बॉल 26 रन। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे शानदार जानदार गाउदेवी उसराई ट्रॉफी 2024 का युवा सेना भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द, इनके माध्यम से क्या मुकेश जी भगत, हेमंत जी भगत और नितिन जी भगत ग्रामस्थ मंडल उसरली खुर्द आयोजित 24 कैरेट का असली आयोजन डीजे ठोक। अमदार साहब के ऊपर ये गाना और आगे वही रहेंगे और सभी इस बार देखा जाए जनता का उन्हें कॉल है। लेकिन फिलहाल हम मैदान के अंदर जा रहे हैं। 12 में चाहिए 26 रन। काफी तगड़ा आयोजन मुकेश भाई आपने किया हुआ। रायगढ़ में 1 नंबर का आयोजन हो चुका है। हम हर दफे में गए हुए, जो है वो है, लेकिन ये क्या होते आते समय मैं अचंभित रह गया। अरे बाप रे, स्क्रीन देखिए कितनी बड़ी है। कहा जाते तो टुकड़ा होता है स्क्रीन का, लेकिन यह फुल एलईडी का काम है, परफेक्ट। ये गेंद देखिए इस बार क्या होगा। ये स्टंप को लगी है क्या गेंद? हाँ, वो महत्वपूर्ण है। इसका मतलब क्या है, गेंद बेल्स स्टंप के ऊपर लगी लेकिन वो बेल्स नहीं गिरी। काम परफेक्ट होना चाहिए, अंदर इज इंपॉर्टेंट बात है। ठोक दीजिए 4। हाँ। बिल्कुल बिल्कुल। अभी मुझे लग रहा है हमारे ऑपरेटर जो डीजे साउंड सिस्टम वाले है, फील्डिंग लगाइए भवाले टीम। आपकी बॉलर की गेंद स्टंप के ऊपर लगी, 100% मार्क है, लेकिन वो बेल्स नहीं गिरा ना। कनेक्शन इंपॉर्टेंट बात है। तुम्हारे इस बार देखा जाए कहते हैं आर्थिंग है, लेकिन आर्थिंग को पहला मेन चाहिए, मेन से ही झटका बैठ जाता है। बत्ती जल गई जरूर, लेकिन सिंगल के साथ उसका 4 के साथ स्कोर 36। 11 में चाहिए 22। योगेश भालेकर कोटे का दूसरा पारी का चौथा ओवर लेके
गुड बॉल। सुमित जी मडवी, किरण मडवी, रुपेश जी मडवी, सुमित जी मडवी, परेश जी मडवी। यस, भिंगारीची आहे ना, विनंती आहे सर्वांना की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। ये देखिए बैकफुट जाकर इस गेंद को खेलने की बड़ी कोशिश की थी, लेकिन डीजे सूरज वलवली के हमारे इस मैच को देख रहे, तो उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। कीमती समय निकालकर जो जो दर्शक मैच देख रहे उनका हार्दिक स्वागत, जो दर्शक हमारे आंखों के सामने उनका स्वागत। 8 में चाहिए 21, प्रेशर आया है, लेकिन रॉस टेलर मिस्टर प्रवीण घरत 12 पे खेल रहे, वो है सामने इस बार योगेश के। देखना पड़ेगा आकाश की, योगेश की अगली बॉल। ये देखिए सुंदर बॉल अलोंग द ग्राउंड। बॉल ने फील्डर को कह दिया मैं जा रहा हूं। ब्लैक स्किन के ऊपर जो कैमरामैन बैठा है उसे पप्पी देने के लिए चौवा। कालुंद्रे भवाली भी वक्त बताएगा 10:56 घड़ी के अंदर। 6 में 11 चाहिए, 2 छक्के उड़ गए, मैच कालुंद्रे की जेब में आ जाएगी। लेकिन देखना पड़ेगा अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट रोमांचक खेले। गिरी सामना करेंगे सूरज का। ये गई कैचेट, पकड़ो छोड़ो मत। कैचेस विन द मैचेस। क्रिकेट में गए थे पकड़ो कैच, जीतो मैच। गिरी 2 रन बना के वापस। टीम का स्कोर 47, 2 विकेट की रक्षा पे मंगल मूर्ति कालुंद्रे डीजे। जिसमें है दम वो बनेगा बाजीराव सिंघम। लेकिन देखना पड़ेगा कौन सी टीम जीतेगी। चाहिए 5 में 11। प्रवीण घरत इस बार देखा जाए नॉन स्ट्राइकर एंड पे, लेकिन नए बल्लेबाज प्रतीश मस्कर मैदान के अंदर। मुझे लग रहा है कि भवाले वाले सोच रहे कि अगर मेरे हिसाब से प्रवीण घरत नॉन स्ट्राइकर एंड पे होगा तो वो ये सोच रहे, लेकिन कालुंद्रे वाले ये सोच रहे कि प्रवीण स्ट्राइक के ऊपर चाहिए, क्योंकि 5 बॉल में चाहिए जीतने के लिए 11 रन। 5 में 11 चाहिए। प्रतीश मस्कर सामने और हवा में कॉटन बॉल। बड़ा इस बार टेंशन प्रवीण घरत के ऊपर। बैक टू बैक 2 विकेट। सुंदर, अरे सुंदर क्या, अति सुंदर गेंदबाजी। तूने सा जिसका साथ छोड़ा उन्होंने कह दिया दीवाना तेरा मर जाएगा, लेकिन हम मरे नहीं। अभी तक प्रवीण गायकवाड़ को पता है हम जिंदा है। लेकिन फिलहाल 47, 3 विकेट 4 में चाहिए 11। क्या हैट्रिक का मौका है सूरज केने के पास, और नए बल्लेबाज आ रहे प्रथमेश मस्कर। दबाव है, क्या गेंदबाजी चले सूरज केने की। वर्ड गेंदबाजी, ऐसे कहता है क्रिकेट, इसे कहता है क्रिकेट का असली रंग। ये कहते हैं ना कि प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलेगा। ठोकम ठोक चाहिए अभी कालुंद्रे टीम को। हाँ, वो हमेशा कहते हैं एक ऐसा क्रिकेट चोर के सवाल में। तो देखिए स्क्रीन भी बंद हो चुकी है, ये आती जाती है। 22 पे कह रहे प्रवीण घरत। देखना पड़ेगा जीतने के लिए 4 में चाहिए 11। 4 बॉल 11 रन टू विन। मंगल मूर्ति कालुंद्रे टीम। हैट्रिक का मौका
सूरज के पास। ये अपील की थी लेकिन प्रवीण इस बार स्ट्राइक के ऊपर होगा। दूसरा रन होने वाला था लेकिन प्रवीण तैयार नहीं है। प्रवीण को पता है कि 3 गेंदों के ऊपर मुझे थोड़ा सा टेंशन आया था, लेकिन आखिरी 3 बॉल जीतने के लिए 10 रनों की जरूरत है मंगल मूर्ति कालुंद्रे टीम को। अगर ये रन इकट्ठा हो जाएंगे तो मंगल मूर्ति कालुंद्रे टीम जीत जाएगी। लेकिन प्रवीण गरत जैसे एक स्टैंडर्डमैन खिलाड़ी कहते हैं ना कि हम रायगढ़ के जिन्हें रॉस टेलर कहते, वो स्ट्राइक के ऊपर है। 3 में चाहिए 10 रन। सूरज केने की चौथी बॉल कैसी होगी? भवाले टीम के ये गेंदबाज उन्होंने कंधों के ऊपर जिम्मेदारी ली है। उन्होंने कहा था चलेगा प्रवीण मेरे सामने होगा तो, लेकिन देखना पड़ेगा गेंद कैसी होगी। ये ऑन साइड के ऊपर इस बार 6 के 4 है। ये अंपायर सिग्नल है 4 रन। बिल्कुल देखिए, जिसके सीने में लड़ने का जज्बा है, मैदान जंग में गुरु, उसी का कब्जा है। आखिरी 2 बॉल 6 चाहिए। 26 पे पहुंचे इस बाउंड्री के सहायता से प्रवीण गरत, लेकिन आने वाले 2 गेंदों में 6 रन चाहिए। प्रवीण गरत इस स्ट्राइक के ऊपर रहेंगे। उन्हें मालूम है प्रवीण गरत एक बल्ले से अगर ये गेंद बाउंड्री बाहर गई तो जीत कालुंद्रे की हो सकती है, लेकिन 2 में चाहिए 6 रन। कंपलसरी चेसिंग है, कंपलसरी ड्रेसिंग है। आखिरी 2 बॉल इसे कहते हैं एंकर, खूंटा गाड़ के, खूंटा गाड़ना आना चाहिए। और भाई हमारे उमेश भाई कहते खूंटा है ना, मराठी में कहते हैं ऊपर जाए, खूंटी इंपॉर्टेंट बात है। अरे छोटू तेरे को क्या समझ में आया? मैं देख 52 चाहिए, 3 विकेट के नुकसान पे 2 गेंदों में जीतने के लिए 6 रन चाहिए। रोमांचक मैच, रोमांचक स्थिति में मैच आ चुकी। इस बार प्रवीण गरत कह रहा है मैं हूं ना, झंडे में डंडा और तम्बू में बंबू खड़ा दिया। अभी एक शॉट ऐसा चाहिए जिसे को कहते हैं ना बाम्बू छाप शॉट, मजबूत शॉट, और वो भी सीमा रेखा के बाहर 6। आखिरी 2 बॉल में चाहिए 6 रन। मैच रंगत स्थिति में आ चुकी, लेकिन देखना पड़ेगा यह सूरज केने कैसे गेंदबाजी करेंगे। यह बॉल महत्वपूर्ण है भवाले टीम के लिए। यह बॉल महत्वपूर्ण है, मैंने कह दिया है। एकला सा एकला चल रहे, एकला वो गुजराती में कहते हैं ना, लेकिन 1 में चाहिए 6। निदाश ट्रॉफी में सौम्य सरकार के ऊपर दिनेश कार्तिक जी ने एक्स्ट्रा करके ऊपर छक्का मारकर हिंदुस्तान ने मैच को जीता था। यस, 1 में चाहिए 6 रन। क्या सूरज मैच को जिताएंगे या प्रवीण गरत छक्का मार के मैच को जिताएगा? कौन सी टीम जीतेगी? कालुंद्रे भवाले, भवाले कालुंद्रे, वक्त बताएगा। यह जोरदार तालियों से स्वागत कीजिए। 1 गेंद में चाहिए 6 रन। प्रवीण गरत स्ट्राइक के ऊपर, और दिस टाइम शॉट। इसे कहते हैं गेंदबाज सूरज केने। 2 गेंदों के ऊपर बड़ा मौका दिया नहीं, और प्रवीण गरत जैसे बल्लेबाज 26 पे नॉट आउट रहे, और 5 रनों से यह मैच भवाले बी टीम ने जीता। हडलक मंगलमूर्ति कालुंद्रे टीम 2 गेंदें सही फेंकी, और 2 गेंदों के ऊपर ही जब ये रन चाहिए थे नहीं मिले। लेकिन चलेंगे मैच के अंदर। जैसी तीसरी मैच शुरू होगी आपके आंखों के सामने, जय हनुमान कामोडे बनाम सोरांशी देवन भिंगारवाड़ी के बीच बड़ा मजा आ जाएगा। लेकिन चलते प्रवीण जी गायकर इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। धन्यवाद। और हार्ड लक या कालुंद्रे टीम। चला नेक्स्ट मॅच लगेच विनंती असेल, आम्ही विनंती करतो कामोटे क्रिकेट संघ आपला निर्णय जो असेल तो घेऊन लगेच आपण मैदानात उतरा। हे सोबत निर्णय आपल्या टीमचा